त्यांनी मग पुणे पोलिसांचं स्टेटमेंट होतं की त्यांनी 3 वेळा आत्महत्या वगैरे करण्याचा प्रयत्न घेतला. तो मेला काय आणि जगला काय, उद्या मारायचं तर आत्ता लगेच तातडीने मारावं त्यांनी. पण त्यांच्यामुळं जी पुणे शहराची बदनामी झालेली आहे ती का आपण सहन करायची. ॲज अ लॉयर म्हणून एक हे आलं की याच्यात बलात्कार नाहीये. मग आता याच्यात बलात्कार नसून काय आहे हे पोलिसांनी शोधायचं. आता 12 दिवसाची पोलिसांनी पीसी मागितली आहे. 12 दिवसामध्ये अजून काहीतरी बाहेर येणार आहे जे सत्य आहे ते, की बाबा ह्यांची ओळख होती का नव्हती, त्याच्यानंतर ते पैशाचा व्यवहार झालता का नव्हता, किती दिले किती नाही दिले, तुम्ही फोन पेने दिले का, तुम्ही आरटीजीएस केलेत का, तुम्ही गुगल पे केलेत. राजकारणातली लोक सरकारला कचाट्यात पकडण्यासाठी, त्यांच्यावर तोंडसूक घेण्यासाठी वाटेल ते आरोप आणि वाटेल ती शहराची बदनामी करताना मागे पुढे पाहत नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. पुणे शहरातील स्वारगेट बस स्टँडच्या या ठिकाणी एका 26 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला, तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि महिलांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. आता एसटीने प्रवास आणि बसस्टँडवर एकट्या महिलेने जायचं की नाही यावर अनेक राजकीय मंडळींनी आपलं मत व्यक्त केलंय. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी एक वेगळीच शंका व्यक्त केलेली. त्यांच्याकडेच मी आलेलो आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली, त्याच आधारे मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. ताई, तुम्ही फेसबुक पोस्टमध्ये एक वेगळा संशय या केस संदर्भात व्यक्त केलेला आहे, काय नेमकी गोष्ट? मी फेसबुक पोस्टमध्ये काही नाही, मी एवढंच म्हणलेलं आहे आणि जे मी म्हणलेलं आहे ते काल मेहरबान कोर्टाच्या समोर आरोपीच्या वकिलांनी जी सत्यता किंवा जे आरोपीचं म्हणणं मांडलेलं आहे, प्रकरणातलं म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावरनं आहे. मुळामध्ये बस स्टँडमधील जी काही बलात्काराची घटना घडली संपूर्ण पुणे हादरलं. महाराष्ट्र नाही तर जगात पुण्याची ती बातमी वाऱ्यासारखी पसरली गेली. तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला की ती मुलगी बसमध्ये चढते आणि मागून तो आरोपी चढतोय. त्याच्यानंतर तिच्यावर अत्याचार अन्याय झाल्यानंतर पहिल्यांदा बाहेर तो मुलगा येतोय, म्हणजे सॉरी आरोपी येतोय आणि मग ती मुलगी येते. असं ही पहिली हे झाली. त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी मग पुणे पोलिसांचं स्टेटमेंट होतं की त्यांनी 3 वेळा आत्महत्या वगैरे करण्याचा प्रयत्न घेतला. तो मेला काय आणि जगला काय, उद्या मारायचं तर आत्ता लगेच तातडीने मारावं त्यांनी. पण त्यांच्यामुळं जी पुणे शहराची बदनामी झालेली आहे ती का आपण सहन करायची. याच्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की मी बलात्कार केलेला नाही, पण आमच्या संमतीचे फिजिकल रिलेशन झालेले आहेत. मी एवढं स्पष्ट का बोलतीये, सोशल मीडियावर आपण शहानिशा नाही करू शकत किंवा सोशल मीडियावर काही कुणीही बोलतं त्याला शून्य व्हॅल्यू आहे. परंतु कोर्टामध्ये मेहरबान कोर्टात न्यायाधीशांसमोर जेव्हा आपण बोलतो त्याला एक ठोस महत्व आहे. आरोपीच्या वकिलांनी सांगितलं, जे कोणी आमचे वकील आहेत आरोपीचे, त्यांनी की आरोपीने बलात्कार केला नाही तर संमतीचे फिजिकल रिलेशन ठेवले. 376 काय सांगतो की जर महिलेच्या इच्छेविरुद्ध तो म्हणजे ते संबंध असतील तर त्याला बलात्कार म्हणतात. बरं, आता वकील त्याच्या आशिलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, तुम्ही वकील आहेत, मग त्यांच्या स्टेटमेंटवर कसा विश्वास ठेवायचा? आपण पत्रकार आहात, तुम्ही कोणत्या स्टेटमेंटवर ही बातमी प्रसिद्ध केली? ती जी मुलगी आली ती मुलीने पोलीस कंप्लेंट दिली, पोलिसांकडे कोणता असा पुरावा होता की त्यांनी 376 ची FIR घेतली? तर कायदा सुव्यवस्था राहावा, महिला सुरक्षतेसाठी त्यांनी ती FIR तातडीने घेतली. याच्यात पोलिसांचाही रोल चुकलेला, जबाबदार आहे त्या गोष्टीला. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. गुन्हा दाखल करायला गडबड केली पोलिसांनी. गडबड म्हणजे तुम्ही आली आणि लगेच घेतली. आता 12 दिवसाची पोलिसांनी पीसी मागितली आहे. 12 दिवसामध्ये अजून काहीतरी बाहेर येणार आहे जे सत्य आहे ते, की बाबा ह्यांची ओळख होती का नव्हती, त्याच्यानंतर ते पैशाचा व्यवहार झालता का नव्हता, किती दिले किती नाही दिले, तुम्ही फोन पेने दिले का, तुम्ही आरटीजीएस केलेत का, तुम्ही गुगल पे केलेत, काय जे आहे ते सगळं आर्थिक व्यवहार झाला या प्रकरणामध्ये. येईल ना 12 दिवसात. तुमच्याकडे काय माहिती वकिलांच्या स्टेटमेंट? आता मी वकील म्हणून जे काही कोर्टामध्ये त्या वकिलांनी त्याच्या आरोपीशी बोलल्यानंतर जे आर्ग्युमेंट केल्यावर त्याच्यावरनं मी वकील म्हणून अनुमान फक्त मांडू शकते. पण हे तर अनुमान आले की हा बलात्कार नाही, हा त्यांचे संमतीचे संबंध आहेत, हे कोर्टात एवढं मोठ्या म्हणजे आरोपीच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरनं मला एक सांगा ना, सगळ्या गोष्टी होतील. चला हे काय गुन्हे खोटा ठरेल किंवा काय झालेल, पुण्याची झालेली बदनामी ही परत येणार आहे का हो? जे पुणेकर घाबरले आहेत, आपली बायको बहीण मुलगी यांना बस स्टँडवर पाठवतील का हो? आणि एक लक्षात घ्या, कुठलाही गुन्हा
ना सरकार करायला लावत ना विरोधक करायला लावतो. जेव्हा हे घटना घडतात तेव्हा सरकारने त्याचा योग्य तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देणे आणि विरोधकांचंही काम आहे. परंतु आता मी राजकारणी म्हणून बोलते, राजकारणातली लोक सरकारला कचाट्यात पकडण्यासाठी, त्यांच्यावर तोंडसूक घेण्यासाठी वाटेल ते आरोप आणि वाटेल ती शहराची बदनामी करताना मागे पुढे पाहत नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. तुम्ही पुरुष आहात, नाही तुम्ही पुरुष आहात, तुम्हालाच विचारते मी. मागाच्या मी आत्ता म्हणलं की तुम्ही बलात्कार केलाय, मी प्रभावशाली आहे, मी एक पॉलिटिकल मध्ये आहे, मी वकील आहे, मी म्हणले म्हणून बलात्कारचा गुन्हा तुमच्यावर दाखल करायचा नाही, चुकीचं आहे. करायचा का मला सांगा. त्याला काहीतरी घटनाक्रम पाहिजे, ती परिस्थिती तशी पाहिजे. त्या सगळ्या घटनाक्रमचा तपास केल्यानंतरच त्या गोष्टी आहेत आणि ही काळाची गरज आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलंय 14 वर्षाची मुलगी हिला सेक्शुअल नॉलेज नाही असं होऊच शकत नाही. पूर्वी असायचं, परंतु या बदलत्या काळामध्ये जो काही म्हणजे जो काही माहिती असते किंवा ती मुलगी सज्ञान असलेली पाहिजे. ही मुलगी तर तुम्हाला सांगते 26 वर्षाची आहे. तिलाही वाटलं नसेल, मी म्हणत नाही की तिने जाणून बुजून केलंय का काय केलंय का काय नाही, परंतु जेव्हा ती तक्रार घेऊन आली तेव्हा पोलिसांचं काम होतं की तिला बसवून तिला विश्वासात घेऊन, बाई कसं काय कशा ह्यानी काय मीडियामध्ये बातमी पसरली, मुलगी 5:30 वाजता फलटणला जात होती, एक सराईत गुन्हेगार आला, त्यांनी तिला घेतलं, तिला बसमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. हीच बातमी होती ना. म्हणजे एक क्षण मला वाटलं आपण कुठे राहतोय, आपल्या पुण्यात बलात्कार झाला, त्या आरोपाला चौरंगा केला पाहिजे. आणि खरंच सांगते, जर त्यांनी तो बलात्कार केलेला थोडा जरी खरी माहिती मिळाली असते ना, त्या आरोपीला ना नागडा करून येणं मारला असता. केस तर केस, केस तर केस, चौरंगा सुद्धा केला असता रुपाली पाटलांनी. परंतु कधी त्याच्या पलीकडं आता वकील म्हणून सांगते, मी याच्यामध्ये तयारी केली होती की हा टेक्निकल इश्यू आहे, याचं चार्जशीट महिन्याभरात पोलिसांना सांगायचं तुम्ही टाका आणि 6 ते 7 महिन्यामध्ये त्या आरोपीला शिक्षा द्यायची. कारण का बलात्कार हे मेडिकलवर सुद्धा खूप डिपेंड असतं, लक्षात घ्या. म्हणजे त्या बाईची मेडिकल, त्या पुरुषाची मेडिकल, या सगळ्या बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ते पॅरा असतात. त्यामुळे तो बलात्कार झालाय का नाही झालाय का, तो रेग्युलर रिलेशनशिप होते, या अनेक गोष्टी कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये कुणीही सोशल मीडियावर काय म्हणेल आणि मग तुला आई एका भाऊ एका बहिणी बघत नाही. कोर्टामध्ये कायदाचं चालतो आणि त्याच्यानुसार समोरच्याला ह्या विचारणा केल्या जातात. फिर्यादी बाई असली तरी, बलात्कारामध्ये बाईच असती फिर्यादी, तरी तिथे तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही त्या फिर्यादीची बदनामी केली, हेन केलं तेन केलं नाही. तुम्ही वेगळा विषय काढा. म्हणजे खरंच या गोष्टीच्या आडून पुरुषांची खरंच गळचेपी केली जाते का? पुरुषांना एक वेगळा न्याय मिळतो का याच्याबद्दल? होतं ना, मी सांगते तुम्हाला, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. 498 दाखल केलं होतं. 498 मध्ये नंतर कोर्टाला म्हणजे सुप्रीम हायकोर्ट आणि सुप्रीमला सांगावं लागतं की नवऱ्याला तुम्ही आईबाप सोडून द्या म्हणून सांगू शकत नाही, किंवा नवऱ्यावर गुन्हा दाखल करायचा म्हणून तुम्ही त्यांच्या घरच्यांवर करू शकत नाही. जे कायदे आपल्यासाठी आहेत ते खरं स्ट्रॉंग आहेत, परंतु आपली लोक त्याचा काही आपली लोक समाजातील त्याचा गैरवापर पण करत असतात. या पण केसमध्ये गैरवापर झाला असं वाटतं. कालच्या स्टेटमेंटवरनं हा बलात्कार तर नाही एवढं झाले. आता ती जी काय आर्थिक फसवणूक झाली, काय झाली, ते पोलिसांनी 12 दिवसात जेव्हा जे काही कोर्टामध्ये रिमांड येईल ना, तेव्हा मला जास्त त्याच्यावर बोलता येईल. परंतु कालच्या या कोर्टात हजर केल्यानंतर तरी मला असं ऍज अ लॉयर म्हणून एक हे आलं की याच्यात बलात्कार नाहीये. मग आता याच्यात बलात्कार नसून काय आहे हे पोलिसांनी शोधायचं. ते पोलीस यंत्रणेमध्ये आहेत, ते या यंत्रणेचा मोठा भलेगट्ट पगार घेतात. त्याच्यामुळे या शासकीय कर्मचाऱ्यांनी हा बलात्कार होता, याच्यात पैसे होते का, कोणी फोन, गुगल पे, RTGS केलाय का, ही मुलगी काल त्याच दिवशी तिथं आली होती का, याच्या आधी तिचा तिथं वावर होता. कारण का याच्यात एक लक्षात आलं की आगार व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला. म्हणजे तुम्ही जुन्या गाड्या वेश्या व्यवसायासाठी देत होता वापरायला, तिथं कंडोम सापडतात, साड्या सापडतात. आता तुम्ही हे म्हणू नका नाही कंडोम सापडलं म्हणून संबंध आलेच असं का.
आता हा प्रश्न विचारणं म्हणजे मला तर मग तुमचं तरी डोकं भिंतीवर आपटावं लागेल. हा प्रश्न आम्ही नाही विचारणार नाही ताई. नाही, तुमचं तरी आपटावं लागेल, नाही तर मला आपटून घ्यावं लागेल. कारण का हे कुठं सापडतं, तिथं हे असे फिजिकल संबंध येतात तिथेच. आणि ती जागा नाहीये याच्यामध्ये. हा भोंगळ कारभार आगार व्यवस्थापनचा आलेला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे सगळं बंद झालं पाहिजे. त्या स्थानकामधले गर्दे काय ते गर्दुल्ले, पत्ते खेळणारे, हे सगळं मेंटेन कुणी करायचे? पुणे पोलिसांनी आणि आगाराची जी शासकीय मालमत्ता आहे त्यांनी. आता जी तोडफोड झाली शासकीय मालमत्तेची, पोलीस कुणाची तक्रार घेणार आहे? आगारातील व्यवस्थापनाची. पोलीस स्वतः नाही देणार आहे तक्रार. प्रत्येक गोष्टीला कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो कायदा का केलाय? गोर गरीब श्रीमंत कुठल्याही जाती धर्माचे असू दे, प्रत्येकाने कायद्यात राहिले तर फायद्यात राहतील आणि तो कायदा प्रत्येकाला हे होईल. आता हा जो काही आता आपण परत प्रकारावर बलात्कार पुण्याचा जो झाला सांगितलं, त्याच्यामध्ये नाही झाली का पुणेकरांची बदनामी, पुणे शहराची बदनामी? जो काही राजकारणी उठतायत, काही बोलतायत. पण प्रश्न असा आहे की जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस जे पहिले लोक गेले त्याच्यामध्ये तुम्हीच होत्या पहिल्या तिथे जाणाऱ्या, खडसवणाऱ्या त्या आगारात लोकांना. माहिती घेतली नाही का तुम्ही आधी? अर्ध्या तासात माहिती मी घेतली आणि आगारावर ब्लेम करणारी मीच होते. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा. याच्यासाठी फेसबुकला मी मानते. कारण का मी जर तशी गेले असते आणि व्हिडिओ नसता तर तुम्ही म्हणला असता तुम्ही हे केलं होतं. म्हणजे पोलिसही असे खोटे गुन्हे दाखल करतात हे आम्हाला माहिती, म्हणून मीच काळजी घेतली होती ती. मला जेव्हा ही बलात्काराची माहिती कळली तेव्हा मी जागेवर गेले, आगारातील व्यवस्थापनाला भेटले. तर ती मॅडम रजेवर होती, जिच्यावर ड्युटी होती, तिला माहिती नाही. ती म्हणली मॅडम प्रकार खरा आहे का खोटा आहे मला माहित नाही. काय बोलली? खरा आहे का खोटा माहित नाही, तीच माहिती मी घेते. आणि ती स्वारगेट पोलीस स्टेशनला गेली, म्हणून मी स्वारगेट पोलीस स्टेशनला गेले. तोपर्यंत यांनी गुन्हा बिना दाखल करून सगळ्या बाकीच्या त्यांच्या गोष्टी झाल्या होत्या. आणि थोड्याच वेळात त्यांनी तो दोन्ही म्हणजे फिर्यादी आणि आरोपीचा व्हिडिओ लोकांसमोर आला. व्हिडिओ हा इव्हिडन्स आहे हो. त्या इव्हिडन्स वरनं तर आपल्याला कळतं का आता तो व्हिडिओ पण बनावट आहे. ते काय झाले, सोशल मीडिया एवढं फास्ट झाले ना की सोशल मीडियाचे बिन बुडाचे, बिन संधेचे, बिन अकलेची लोक वाटेल ते बोलून हे करणार. पुन्हा सांगते, जर त्या महिलेवर अत्याचार झाला असता तर 6 महिन्यात शिक्षा झाली असती. 6 महिन्यात. तीही तयारी मी केली होती. परंतु तो व्हिडिओ आला, त्याच्यात कळलं, तरी म्हणलं नको, आपण वेट केला पाहिजे. आणि काल कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट झालं की हो संबंध झाले का, हो झाले, पण ते बलात्कार नव्हते, ते संमतीचे होते. मग याच्यामध्ये आपल्या पुण्याची, माझ्या पुण्याची बदनामी झालेली का आम्ही सहन करायची? कोणीतरी गुन्हा लवकर दाखल केला म्हणून सहन करायची, कोणीतरी विरोधक बोलतोय म्हणून सहन करायची, कोणीतरी बातम्या दाखवते म्हणून करायची? खरा प्रकार पुणेकरांच्या समोर आणा. पुणेकरांनाही आवडणार नाही. आणि पुणे शहरात तसं कोयता गँग वगैरे सोडा तुम्ही, ते गुन्हेगारीची पोरं जी 20-22ले त्यांच्यावर कंट्रोल असलाच पाहिजे. पण दुसऱ्या अर्थाने जर घेताल तर पुणे शहरात महिला सुरक्षित आहे. तुम्हाला आठवतं गरवारेची केस झाली, काय झालं पुढं? तुम्ही घेतली का चार्जशीट मधली माहिती? सॉरी, हा वाडिया कॉलेजची, सॉरी वाडियाची घेतली का तुम्ही? वाडिया कॉलेज. त्याच्यानंतर ती पठारावर कुठं ती मधले बोगदेव घाटात झाली, घेतली का तुम्ही माहिती? चार्जशीट जाऊन जरा बघा, लाजा वाटतील, लाजा. म्हणजे सगळा गैरवापर केला जातो याच्यामध्ये. गैरवापर म्हणण्यापेक्षा त्या महिलेकडनं त्यांच्या वयामध्ये त्या झालेल्या चुका किंवा संमतीचे मित्र मैत्रिणी असा सगळा तो विषय आहे. त्याच्यामुळे पालकांनी आपल्या कुटुंबावर, कुटुंबातल्या लोकांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, संवाद साधणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली व्यक्ती त्या अत्याचाराला बळी पडणार नाही. हे माझं म्हणणं आहे. धन्यवाद ताई. तुम्ही तर रुपालीताईने आपल्या स्टाईलमध्ये आपलं जे काही म्हणणं आहे या संदर्भातील ते म्हटलं. आणि या प्रकरणात जेव्हा आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद आला त्यानंतर या प्रकरणाला खरं तर म्हणजे वेगळं वळण लागलेलं आहे. आणि पुढे आता या केसमध्ये पुढे काय काय नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास तरी रुपालीताईंनी त्यांना जे संशय वाटतात, त्यांचं जे काही आकलन आहे, त्या सुद्धा वकील आहेत, त्यांना जे वाटतं त्यांनी ते मत आपल्या स्टाईलने आपल्याशी बोलताना मांडलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी.